नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत बटाटा मटार भात. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे पातेलीमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेते मी. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी मोहरी, त्यानंतर थोडंसं जिरं, अगदी थोडासा हिंग टाकूया. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेऊया. तर इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतला आहे. पटकन होतो भात आणि मी जास्त मसाले यामध्ये वापरले नाही आहेत. अगदीच थोड्या मसाल्यामध्ये हा भात केला आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही फोडणीमध्ये खडे मसाले टाकू शकता. कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये मी ते आलं लसूण टाकते. ते पण आपण कांद्यासोबत छान परतून घेऊया. कांदा थोडासा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 उभा चिरलेला टोमॅटो. त्यानंतर मी इथे 1 मोठा बटाटा घेतला आहे. तर त्याचे असे फोडी केल्यात आणि त्या टाकते याच्यामध्ये. तर हे आपण छान परतून घेऊया. यामध्ये आता वाटीभर आपण घेणार आहोत मटार. तो टाकू याच्यात. परत सगळं एकदा परतून घेऊया. भाज्या आपल्या परतून झाल्या छान की यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपले मसाले. अगदीच 2-3 मसाले याच्यामध्ये मी ॲड करते आहे. वरण भात खायचा कंटाळा आला की हा भात मी कधीतरी करत असते. तर तुम्हीसुद्धा हा नक्की तयार करून बघा. तर मसाल्यामध्ये मी ते टाकते हळद, त्यानंतर थोडी लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला. आता हे जे मसाले आहेत ते आपण आपल्या भाज्यांमध्ये थोड्या परतून घेऊया. मसाले आपले चांगले परतून झालेत. त्याच्यात मी आता 1 वाटी तांदूळ इथे धुवून घेतला आहे. तर तो ह्याच्यात टाकला आहे. तर आता मी ते वाडा कोलम घेतला आहे. तर त्याला मला तिप्पट पाणी लागतं. म्हणून मी काय करणार आहे याच्यामध्ये 3 वाटी पाणी टाकणार. 1 वाटी तांदूळ आहे तर त्याला 3 वाटी मी पाणी टाकते. तुम्ही तुमच्या घरी जो तांदूळ असेल त्यानुसार तुम्ही पाणी इथे टाकू शकता. तर तांदूळ टाकून आधी मी सगळे परतून घेतलं आहे आणि मग त्याच्यात मी इथे आता पाणी ॲड करणार आहे. तर बघा मी 3 वाट्या पाणी मी याच्यात ॲड केलं आहे. एकदा छान ढवळून घेऊ आपण. बघा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. एकदा परत सगळं आपण छान ढवळून घेऊया. आता मी ह्याच्यात थोडीशी चवीला साखर टाकते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. एकदा सगळं ढवळूया आणि आपण याला छान आता शिजू देऊया भाताला. बघा कढी यायला लागल्या भाताला आपल्या छान. मी पातेलीत केला हा भात म्हणून मी मध्येच त्याला ढवळते आहे. कुकरला पण अगदीच 2 शिट्ट्यांमध्ये हा भात छान होतो. आता पाणी थोडं आपलं या भातातलं आटेपर्यंत आपण असंच ठेवायचं आणि नंतर मग पाणी एकदा आटलं की त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 1 वाफ द्यायची. बघा भातातलं आपलं पाणी जे आहे ते सगळं आटले. आता एकदा सगळं त्याला जरा हलक्या हातानेच मी ढवळून घेते आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 दणदणीत वाफ काढून घ्यायची. म्हणजे आपला भात छान मोकळा शिजेल. बघा 5 मिनटं मी इथे वाफ काढून घेतली आहे. बघा आपला भात जो आहे तो तयार आहे. रोज आपल्याला वरण भात आमटी भात खाऊन कंटाळा येतो.
तर तेव्हा आपण हा भात करू शकतो. भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपला भात छान तयार आहे. वरून मस्तपैकी तूप टाकू आणि मस्त त्याच्यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबू पिळा. खूप छान लागतो हा भात. नक्की ट्राय करून बघा आणि आवडला की मला कमेंट करून नक्की सांगा. बघा आपला हा भात तयार आहे. चला या जेवायला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.